महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता। महायुतीच्या 10 जागांवर अजून उमेदवारांची घोषणा नाही, तर महाविकास आघाडीच्या 7 जागांवर उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा। महायुतीतला जागा वाटपाचा पेच सुटेना। नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी शिवसेना आक्रमक, तर शिवसेनेच्या आक्रमक बाण्यामुळे भाजपची कोंडी। धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं भाजपचं अघोरी कृत्य। धनुष्यबाणाची चोरी झाली, चोरीचा माल भाजपनं लाटला, संजय राऊतांची भाजपवर टीका। पारंपरिक जागा मागण्यात आत्ताचे काँग्रेस नेते कमी पडले, अशोक चव्हाणांचा आरोप। तर राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर काँग्रेसच्या नेत्यांनी नांगी टाकली, अशोक चव्हाणांची काँग्रेसवर टीका। ना घरका ना घाटकाशी शिवसेना खासदारांची अवस्था, वडेट्टीवारांची शिवसेनेवर टीका। तर शिवसेनेचे निम्मे खासदार ठाकरेंशी संपर्कात, विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा। विशाल पाटलांना राज्यसभेत पाठवणार असल्याच्या चर्चा खोट्या, काँग्रेस नेते विश्वजित कदमांची लोकशाही मराठीला माहिती। तर सांगलीच्या जागेसंदर्भात वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावा, विश्वजित कदमांची मागणी। सांगलीचा तिढा वाढला, विश्वजित कदम दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला, तर संजय राऊत सांगलीत। पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे मात्र लक्ष। 2 महिन्यानंतर राणे तिहार जेलमध्ये असतील, संजय राऊतांचं नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर। तर राणेंच्या बंद फाईल्स आता सत्ता आल्यावर उघडणार, राऊतांचं राणेंना आव्हान। काल अकोल्यात नाना पटोले यांनी जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला, वंचितच्या ट्विटरवरून हल्लाबोल। संजय धोत्रेंबद्दलचं पटोलेंचं वक्तव्य निंदनीय, बावनकुळेंचा नाना पटोलेंवर हल्लाबोल। तर पटोलेंनी घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचं मरण चिंतू नका, बावनकुळेंची नाना पटोले यांच्यावर सडकून टीका। नवनीत राणांच्या संपत्तीमध्ये 253% वाढ, नवनीत राणांकडे 5,32,00,000ची संपत्ती। निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, 5 न्याय 25 गॅरंटीचा काँग्रेसचा जाहीरनामा। तर जाहीरनाम्यात 30 लाख सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।